गुड मॉर्निंग एव्हरीवन. लास्ट लेक्चरमध्ये आपण इंडक्शन मोटरमधला जो थर्ड पॉईंट आहे रोटर क्वांटिटीज त्यातला हाफ पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. म्हणजे रोटर क्वांटिटीज जे आहेत म्हणजे रोटर फ्रिक्वेन्सी, रोटर EMF, रोटर करंट आणि रोटर पॉवर फॅक्टर हे स्टार्टिंग कंडिशनसाठी आपण बघितलेले आहेत. लास्ट लेक्चरमध्ये आपण ते इक्वेशन्स डिराईव्ह केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण रोटर क्वांटिटीज ॲट रनिंग कंडिशन हा पॉईंट कंप्लीट करणार आहे. ओके, म्हणजेच काय तर रोटर क्वांटिटीजमधला जो सेकंड हाफ आहे, सेकंडचा हाफ पोर्शन राहिलेला आहे तो आपण आज कंप्लीट करणार आहे. त्यामध्ये आपण बघणार आहे रोटर क्वांटिटीज ॲट रनिंग कंडिशन. यामध्ये पण आपल्याला सेम त्या चारही क्वांटिटीज रनिंग कंडिशनमध्ये कशा असणार आहेत ते बघायचं आहे. त्यामध्ये आपण फर्स्ट बघणार आहे ते असेल रोटर फ्रिक्वेन्सी. म्हणजे रोटरमध्ये इंड्यूस होणारा जो EMF आहे त्या EMFच्या ज्या सायकल्स कंप्लीट होत आहेत त्याच्यावरून आपण त्याची फ्रिक्वेन्सी सांगणार आहे. जर रोटर EMFच्या सायकल्स जर जास्त असतील तर त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे असं आपण सांगू शकतो, किंवा रोटर EMFच्या सायकल्स कमी होत असतील तर त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे असं आपण सांगू शकतो. ती रोटर फ्रिक्वेन्सी किती आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, किंवा त्याचा फॉर्म्युला काय आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता याच्या रिलेटेड जो पॉईंट आहे तो आपण स्टार्टिंग कंडिशनमध्ये बघितलेला आहे. स्टार्टिंग कंडिशनमध्ये आपण काय केलेलं, रोटरची जी फ्रिक्वेन्सी होती ती रोटरची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण एक फॉर्म्युला यूज केला होता. तो फॉर्म्युला काय होता तर नंबर ऑफ सायकल्स पर रिव्हॉल्युशन ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झाल्यावरती रोटर EMFच्या किती सायकल्स कंप्लीट होत आहेत इंटू नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर सेकंद. ओके, आणि एका सेकंदाला असे किती रिव्हॉल्युशन्स कंप्लीट होत आहेत. सो हा फॉर्म्युला आपण रोटर फ्रिक्वेन्सी ॲट स्टार्टिंग कंडिशन यामध्ये बघितलं. स्टार्टिंग कंडिशनला हा फॉर्म्युला बघितलेला आहे. तोच फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. तो फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ सायकल्स पर रिव्हॉल्युशन ऑफ RMF इंटू नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर सेकंद. म्हणजे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचे एका सेकंदाला किती रिव्हॉल्युशन्स होत आहेत, आणखी रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं एक रिव्हॉल्युशन झाल्यावरती रोटर EMFच्या किती सायकल्स कंप्लीट होत आहेत ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन. ओके, नंबर ऑफ सायकल्स पर रिव्हॉल्युशन ऑफ रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड. रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झाल्यावरती रोटर EMFच्या किती सायकल्स कंप्लीट होत आहेत गुणुले इंटू एका सेकंदाला असे किती रिव्हॉल्युशन्स होत आहेत. सो त्याचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. नंबर ऑफ सायकल्स पर रिव्हॉल्युशन ऑफ RMF आपण कॅल्क्युलेट करतो P/2. म्हणजे जर मोटरमध्ये 4 पोल्स असतील तर एक रिव्हॉल्युशन कंप्लीट झाल्यावरती EMFच्या 2 सायकल कंप्लीट होणार आहेत. ते आपण मगाशी बघितलेलं. तुम्ही असं अज्युम करा की मोटरमध्ये फक्त 2 पोल्स आहेत. 2 पोल्स असतील तर काय होतं, ज्यावेळेला मॅग्नेटिक फील्डचं एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होतं त्यावेळेला रोटर EMFची पण एकच सायकल कंप्लीट होते. यामध्ये Pची व्हॅल्यू आपण 2 टाकणार. सो 2/2 म्हणजे 1 मिळेल. म्हणजेच काय, रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं एक रिव्हॉल्युशन झालं की रोटर EMFची एक सायकल कंप्लीट होते. ओके, सो इंटू नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर सेकंद. म्हणजे एका सेकंदामध्ये असे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचे किती रिव्हॉल्युशन्स होणार आहेत. सो पहिल्यांदा आपल्याला त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. तो असणार आहे NS - N/60. 60 का करायचं तर आपल्याला एका सेकंदासाठी कॅल्क्युलेट करायचे आहेत, पर मिनिट नाही. सो एका मिनिटामध्ये 60 सेकंदासाठी आपण त्याला 60 डिवाइड करणार आहे. आणि NS - N काय असणार आहे तर हे असणार आहे स्पीड, ज्या स्पीडनी मॅग्नेटिक फील्ड हे रोटर कंडक्टरला लिंक करते किंवा कट करते. ते आपण पहिल्या स्टार्टिंग कंडिशनच्या इक्वेशनमध्ये बघितलेलंच आहे. NS - N म्हणजे काय तर असं स्पीड ज्या स्पीडने रोटर कंडक्टरला फ्लक्स कट करतायत किंवा लिंक होत आहेत. ओके, हा फॉर्म्युला आपण त्यावेळेला बघितलेला. हा फॉर्म्युला जर आपण रिझॉल्व केलं तर काय होत होतं, न्यूमरेटर आपण डायरेक्ट मल्टिप्लाय करणार. सो काय राहणार आहे P/N आणि हे 2/60 डायरेक्ट आपण मल्टिप्लाय करणार. सो न्यूमरेटर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय डिनोमिनेटरचा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन. ओके, देन नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा, नेक्स्ट वी ऑल्सो नो दॅट स्लीपचा जो फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे. स्लीप
दॅट इज एस इज इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला आहे NS मायनस N डिवाइड बाय NS. जर पर्सेंटेजमध्ये दाखवायचं असेल तर आपण इंटू 100 करतो. ओके, सो आपण इंटू 100 आता बघत नाही, आपण त्याचा फॉर्म्युला बघूया. आता हा फॉर्म्युला जर रिअरेंज केला तर काय मिळेल बघा, हा NS इथं डिवाइड आहे. सो हा जर मी इकडे शिफ्ट केला लेफ्ट हँड साईडला तर इथे डिवाइड आहे, इकडे आल्यावर तो मल्टिप्लाय होणार. सो इक्वेशन काय होईल, एस हा NS इकडं आला, NS इज इक्वल्स टू NS मायनस N ही टर्म आहे अशी. आता ह्या इक्वेशनमध्ये बघा NS मायनस N ही टर्म कशाची इक्वल आहे तर S इंटू NS आहे. सो आता NS मायनस N याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊया आणि हे इक्वेशन नंबर 1 जे आहे ते आपण या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. सो या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यावर आपल्याला फॉर्म्युला काय मिळेल, आता F2 आपण डॅश बघणार आहे, F2 डॅश बघणार आहे कारण आपण रनिंग कंडिशनसाठी बघतोय. रनिंग कंडिशनसाठी आपण नोटेशन चेंज केलं आहे, F2 डॅश केलेलं आहे. सो F2 डॅशचा फॉर्म्युला काय होईल, हा P ॲज इट इज राहील इथं. नेक्स्ट NS मायनस Nच्या ऐवजी आता आपण NS ही व्हॅल्यू टाकणार आहे. सो S इंटू NS आणि हा 120 ॲज इट इज असणार आहे. ओके, याच्या फक्त NS मायनस N याची व्हॅल्यू आपण NS अशी सबस्टिट्यूट केली. आता याच्यामधून जर आपण S जर बाहेर घेतला तर काय राहते, S इंटू P इंटू NS डिवाइड बाय 120. आणि आणि ह्या फॉर्म्युला आपण काय सांगू शकतो तर वी ऑल्सो नो आपल्याला आणखीन एक फॉर्म्युला माहीत आहे. तो फॉर्म्युला कुठला आहे तर सिंक्रोनस स्पीड NS इज इक्वल्स टू 120F डिवाइड बाय P असतो. ओके, सो हे इक्वेशन मी जर F साठी रिअरेंज केलं तर काय होणार आहे, त्यासाठी काय करणार मी, ही P ची टर्म आहे ती इकडे पाठवणार, इथं डिवाइड आहे त्यामुळे इकडे आल्यावरती मल्टिप्लाय होणार. सो राहणार NS इंटू P इज इक्वल्स टू 120 इंटू F. आता हा 120 जो आहे 120 आहे तो पण मी इकडे पाठवणार. आता 120 जो आहे त्याने Fला मल्टिप्लाय केले, सो मी इकडे पाठवला की तो आल्यावरती डिवाइड होणार आहे. सो काय होणार, NS इंटू P डिवाइड बाय 120 इज इक्वल्स टू F. सो Fची व्हॅल्यू काय आहे तर NS इंटू P डिवाइड बाय 120. ओके, सो या ठिकाणी पण बघा ह्या इक्वेशन नंबर 2 मध्ये पण P इंटू NS डिवाइड बाय 120 आहे. सो P इंटू NS डिवाइड बाय 120 याच्या ठिकाणी आपण F ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. सो F डॅशचं इक्वेशन काय होणार आहे, F2 डॅश इज इक्वल्स टू हा S ॲज इट इज देणार आणि P इंटू NS डिवाइड बाय 120, P इंटू NS डिवाइड बाय 120 च्या ऐवजी आपण F ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे. सो हे जे इक्वेशन असणार आहे, हे इक्वेशन म्हणजे आपल्याला असलं आहे रोटर फ्रिक्वेन्सी ॲट रनिंग कंडिशन. ओके, सो या इक्वेशन आपण काय सांगू शकतो तर रोटर फ्रिक्वेन्सी ॲट रनिंग कंडिशन इज इक्वल्स टू काय असणार आहे तर स्लिप इंटू सप्लाय फ्रिक्वेन्सीचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल्स टू स्लिप मल्टिप्लाइड बाय सप्लाय फ्रिक्वेन्सी. सप्लाय फ्रिक्वेन्सी म्हणा किंवा स्टेटर फ्रिक्वेन्सी म्हटलं तरी चालेल. ओके, तर असणार आहे आपलं फर्स्ट इक्वेशन म्हणजे रोटर फ्रिक्वेन्सी ॲट रनिंग कंडिशनसाठी. ओके, देन नेक्स्ट त्यातला सेकंड क्वांटिटी बघणार आहे. ती सेकंड क्वांटिटी असेल रोटर EMF ॲट रनिंग कंडिशन. रोटर EMF ॲट रनिंग कंडिशन. आता ह्यासाठी आपल्याला काय असणार आहे तर थोडी बेसिक कन्सेप्ट जी आहे ती थोडी बेसिक कन्सेप्ट पहिल्यांदा रिवाईज करायला लागणार आहे. आता आपल्याला माहीत आहे ज्यावेळेला आपण स्टेटरला सप्लाय देतो त्यावेळेला स्टेटर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करतं. ते मॅग्नेटिक फील्ड रोटरच्या कंडक्टरला जाऊन लिंक होतं आणि रोटरच्या कंडक्टरमध्ये EMF इंड्यूस होतो. ओके, सो EMF इंड्यूस होत असताना स्टेटरचं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते मॅग्नेटिक फील्ड रोटरच्या कंडक्टरला जाऊन लिंक होणार आहे. फक्त लिंक होणार नाही तर लिंक होत असताना म्हणजे स्टेटरकडून प्रोड्यूस केलेलं मॅग्नेटिक फील्ड हे कितीच्या स्पीडनी रोटरला लिंक होतं आहे हे आपल्याला फाइंड आउट करायला लागणार आहे. ओके, म्हणजे रोटरचा कंडक्टर आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड ह्या दोघांमधलं जे स्पीड आहे ह्या स्पीडवरती डिपेंडेंट असणार आहे की रोटरमध्ये किती EMF इंड्यूस होणार ते. मी जे वर्किंग प्रिन्सिपल सांगितलेलं आहे 3 फेज इंडक्शन मोटरचं त्याच्यामध्ये मी रिलेटिव्ह स्पीड ही कन्सेप्ट सांगितलेली आहे. त्या कन्सेप्टवरून आपल्याला बघायचं आहे.
सो रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय, तर स्पीड बिटवीन सिंक्रोनस स्पीड आणि रोटर स्पीड ह्या दोन्ही स्पीडमधला डिफरन्स असणार आहे. ओके, आणखी काय सांगतो, रिलेटिव्ह स्पीड म्हणजे काय, तर सिंक्रोनस स्पीड आणि रोटर स्पीड ह्या दोघांमधला डिफरन्स. सिंक्रोनस स्पीड म्हणजे काय असतं, तर रोटेटिंग मॅग्नेटिक फील्डचं स्पीड असतं आणि रोटर स्पीड म्हणजे ॲक्च्युअल रोटरचं स्पीड असतं. ओके, सो सिंक्रोनस स्पीडची फर्स्ट कंडिशन काय आहे, तर स्टार्टिंग कंडिशनमध्ये मोटरचा जो रोटर जो असतो तो स्टेशनरी असतो. स्टार्टिंग म्हणजे आपण स्टँडस्टिल कंडिशन बघतोय, स्टेशनरी असतो. ओके, स्टार्टिंग कंडिशनमध्ये रोटर जो असतो तो स्टेशनरी असतो आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जे असतं ते रोटेटिंग असतं. म्हणजे रोटर थांबलेला आहे पण मॅग्नेटिक फील्ड फिरते. सो त्या केसमध्ये काय असणार आहे, तर रिलेटिव्ह स्पीड जे असणार आहे, रिलेटिव्ह स्पीड ते जास्त असणार आहे. ओके, रिलेटिव्ह स्पीड इज मोर. ओके, सो स्टार्टिंग कंडिशनमध्ये स्टँडस्टिल कंडिशनमध्ये रोटर थांबलेला आहे पण मॅग्नेटिक फील्ड फिरते. सो मॅग्नेटिक फील्ड आणि रोटर ह्या दोघांमधले स्पीड असणार आहे रिलेटिव्ह स्पीड जास्त असणार आहे. ओके, आणि सेकंड रनिंग कंडिशनमध्ये काय होतं, रनिंग कंडिशनमध्ये तर रोटर जो असतो तो रनिंग कंडिशनमध्ये असतो आणि रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड जे असतं ते पण रनिंग कंडिशनमध्ये असतं. ओके, सो मॅग्नेटिक फील्ड पण फिरतंय आणि रोटर पण फिरतोय, त्यामुळे त्या दोघांमधलं जे रिलेटिव्ह स्पीड आहे ते रिलेटिव्ह स्पीड असणार आहे ते कमी असणार आहे. ओके, हा पॉईंट फक्त लक्षात ठेवा. स्टार्टिंग कंडिशनला म्हणजे स्टँडस्टिल कंडिशन जी आपण पहिली बघितली ती, स्टार्टिंग कंडिशनला रोटर थांबलेला आहे, मॅग्नेटिक फील्ड फिरते. ओके, रोटर थांबलेला आहे, मॅग्नेटिक फील्ड फिरते, त्यामुळे रिलेटिव्ह स्पीड असणार आहे ते जास्त असणार आहे. आणि रनिंग कंडिशनमध्ये काय होतं आहे, तर रोटर पण फिरतोय आणि मॅग्नेटिक फील्ड पण फिरते, त्यामुळे त्या दोघांमधले जे रिलेटिव्ह स्पीड असणार आहे ते कमी असणार आहे. ओके, सो ही रिलेटिव्ह स्पीडची कन्सेप्ट आपल्याला यूज करायची आहे. सो मी तुम्हाला त्याचा बेसिक पॉईंट सांगितला की स्टेटरला सप्लाय दिला की मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होते, ते रोटरला जाऊन लिंक होते, पण रोटरला लिंक होत असताना कितीच्या स्पीडने लिंक होते हे पण इम्पॉर्टंट आहे. ओके, सो सुरुवातीला म्हणजे स्टार्टिंग कंडिशनमध्ये रिलेटिव्ह स्पीड जास्त असतं, त्यामुळे स्टार्टिंग कंडिशनला इंड्यूस होणारा EMF पण जास्त होतो. आता आपण बघतोय रनिंग कंडिशनमध्ये. सो रनिंग कंडिशनमध्ये रिलेटिव्ह स्पीड कमी असतं. सो रिलेटिव्ह स्पीड कमी आहे, त्यामुळे रोटरमध्ये इंड्यूस होणारा जो EMF आहे तो पण कमी इंड्यूस होतो. ओके, सो तो आपण कसा लिहू शकतो, तर रोटर EMF तो आपण दाखवणार आहे रनिंग कंडिशनमध्ये, त्यामुळं E2 डॅश इज इक्वल्स टू रिलेटिव्ह स्पीड इंटू रोटर EMF ॲट स्टार्टिंग. ओके, आता E2 डॅश म्हणजे काय, तर रोटर EMF ॲट रनिंग कंडिशन. आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहे, तर रिलेटिव्ह स्पीड. आता रिलेटिव्ह स्पीड जर स्टेशनरी असेल तर रिलेटिव्ह स्पीड जास्त असतं, त्यामुळं रोटर EMF पण जास्त असणार. आता आपण रनिंग कंडिशन बघतोय, रनिंग कंडिशनमध्ये रिलेटिव्ह स्पीड कमी असणार आहे, त्यामुळं रोटरमध्ये इंड्यूस होणारा EMF पण कमी असणार आहे. ओके, सो ह्याच फॉर्म्युला असणार आहे, तो आपण असा लिहू शकतो. रिलेटिव्ह स्पीड म्हणजेच काय असतं, तर स्लिप असतं, स्लिप इंटू रोटर EMF ॲट स्टार्टिंग म्हणजे E2 डॅश. ओके, सो हा इक्वेशन जे होणार आहे ते असं होणार आहे, E2 डॅश इज इक्वल्स टू S इंटू E2. ओके, आता एक पॉईंट लक्षात ठेवा, स्लिप म्हणजेच रिलेटिव्ह स्पीड आहे. सुरुवातीला स्लिप जास्त असते आणि सुरुवातीला रिलेटिव्ह स्पीड पण जास्त असतं. सो स्लिप आणि रिलेटिव्ह स्पीड हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहेत. रनिंग कंडिशनमध्ये रिलेटिव्ह स्पीड कमी होतं आणि रनिंग कंडिशनमध्ये स्लिप पण कमी झालेली असते. ओके, सो त्या केसमध्ये रिलेटिव्ह स्पीड आणि स्लिप हे दोन्ही एकमेकांशी इक्विव्हॅलंट आपण पकडू शकतो. ओके, सो E2 डॅश म्हणजे रनिंग कंडिशनमध्ये रोटरमध्ये इंड्यूस होणारा जो EMF आहे तो आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो, स्लिप इंटू E2 म्हणजे रोटर EMF ॲट स्टार्टिंग कंडिशन असणार आहे. आता स्टार्टिंग कंडिशनला रोटर EMF कसा असतो हे आपण कॅल्क्युलेट केलेलंच आहे, सो आपण ते लिहा. वी नो E2 इज इक्वल्स टू 4.44 इंटू KP2 इंटू KD2 इंटू 5
इनटू आता आपण रोटरचा EMF बघतोय, याचा फॉर्म्युला काय होता, F इंटू T2 होता. ओके, रोटर EMF ॲट स्टार्टिंग कंडिशन ही E2 ची व्हॅल्यू. आता ही जी व्हॅल्यू असणार आहे ही व्हॅल्यू आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायची. ओके, सो आपल्याला काय मिळेल, रोटर EMF ॲट रनिंग कंडिशन इज इक्वल्स टू S इंटू ही E2 ची व्हॅल्यू आपण जी कॅल्क्युलेट केली इथं, ही व्हॅल्यू इथं आतमध्ये टाकायची. सो येणार आहे 4.44 इंटू KP2 इंटू KD2 इंटू 5 इंटू F इंटू T2. आता हे एस जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर एस आतमध्ये मल्टिप्लाय केलं, इथं कुठल्याही कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करता हा एस डायरेक्ट फ्रिक्वेन्सी बरोबर मल्टिप्लाय केलं तर इक्वेशन काय होणार आहे, 4.44 इंटू KP2 इंटू KD2 इंटू 5 इंटू S इंटू F इंटू T2. म्हणजे हा SF डायरेक्ट मल्टिप्लाय केला. आता SF मागच्या इक्वेशनमध्ये आपण काय बघितलेलं आहे, तर रोटर फ्रिक्वेन्सी ॲट रनिंग कंडिशनला काय असते, तर ते असते S इंटू F, म्हणजेच रोटर फ्रिक्वेन्सी ॲट रनिंग कंडिशन असणार आहे. सो SFच्या ठिकाणी आपण F2 डॅश ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. सो इक्वेशन फायनल इक्वेशन आपल्याला काय मिळेल, रोटर EMF ॲट रनिंग कंडिशन इज इक्वल्स टू 4.44 इंटू KP2 विच इज स्पीड फॅक्टर, KD2 म्हणजे डिस्ट्रीब्युशन फॅक्टर, 5 म्हणजे फ्लक्स पर पोल आणि असणार आहे F2 डॅश म्हणजे रोटर फ्रिक्वेन्सी ॲट रनिंग कंडिशन इंटू T2 म्हणजे रोटरचे नंबर ऑफ टर्न्स. हे असणार आपला रोटर EMF ॲट रनिंग कंडिशन. ओके, हे असणार आहे सेकंड फॉर्म्युला. नेक्स्ट थर्ड क्वांटिटी आपण बघणार आहे ते असेल रोटर करंट ॲट रनिंग कंडिशन. ओके, सो आपण मागच्या वेळी डिराईव्ह केला त्याप्रमाणे डिराईव्ह करणार आहे. फॅक्टर पर्यंत आपण अज्युम करायचे आहे, इफ R2 इज इक्वल्स टू रोटर रेजिस्टन्स पर फेज, L2 इज इक्वल्स टू लीकेज इंडक्टन्स per phase, then rotor reactance at running condition is equals to, ह्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एक्सचा फॉर्म्युला मी मगाशी इथं लिहितो, एक्सचा फॉर्म्युला असतो 2πfl. आता आपण डेराईव्ह करतोय x2 साठी जर लिहिला तर तो फॉर्म्युला होतो 2πfl2 आणि आपण आता लिहिणार आहे x2 डॅश साठी तो फॉर्म्युला होणार आहे 2πf2 डॅश इंटू L2. कारण रोटर रिॲक्टन्स ॲट रनिंग कंडिशनला बघतोय, सो फ्रिक्वेन्सी जी असणार आहे ती पण आपण रनिंग कंडिशनचीच फ्रिक्वेन्सी कन्सिडर करणार आहे. सो F2 डॅशचा जो फॉर्म्युला आहे तो असा होईल, F2 डॅशचा जो फॉर्म्युला आहे तो असा होणार आहे 2π इंटू F2 डॅश इंटू L2. F2 डॅश का घ्यायचा, तर आपण रोटर रिॲक्टन्स ॲट रनिंग कंडिशन बघतोय, सो फ्रिक्वेन्सी पण आपण रोटर फ्रिक्वेन्सी ॲट रनिंग कंडिशन घ्यायची. आता आपल्याला माहिती आहे F2 डॅशची व्हॅल्यू काय आहे, तर S इंटू F आहे, जे आपण रनिंग कंडिशनच्या फॉर्म्युलामध्ये बघितलेली इथं बघितलेली आहे. रोटर फ्रिक्वेन्सी अंडर रनिंग कंडिशनला ही व्हॅल्यू बघितलेली आहे. सो F2 डॅशच्या ठिकाणी आता आपण फक्त S इंटू F ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इक्वेशन काय होते बघा, 2π इंटू S इंटू F इंटू L2 होणार आहे. ओके, याच्यातून मी जर S बाहेर घेतला तर काय राहतो, S इंटू ब्रॅकेट 2π, तर हा F आणि L2. ओके, सो आता आपण स्टार्टिंग कंडिशन फॉर्म्युलामध्ये काय बघितलं, तर 2πf इंटू L2 हा कशाचा फॉर्म्युला आहे, तर x2चा फॉर्म्युला आहे. हे आपण स्टार्टिंग कंडिशनमध्ये बघितलेलं आहे. ओके, सो ह्याच्या ठिकाणी आपण x2 ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. सो फॉर्म्युला काय होणार आहे, S इंटू x2, ह्या सगळ्याची व्हॅल्यूच्या ऐवजी x2. ओके, सो रोटर रिॲक्टन्स ॲट रनिंग कंडिशन जो असणार आहे तो असणार आहे S इंटू x2. ओके, सो आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रोटर करंट. आता रोटर करंटचा फॉर्म्युला जो आहे, रोटर करंटचा फॉर्म्युला जो असणार आहे तो आपल्याला माहिती आहे. रोटर करंटचा फॉर्म्युला काय आहे, रोटर करंट रनिंग कंडिशनसाठी आपण बघतोय
तो तो असणार आहे आय टू डॅश इज इक्वल्स टू, आता रोटर करंट कसा फाइंड आउट करायचा आहे, तर रोटर EMF घ्यायचा, म्हणजे रोटर व्होल्टेज घ्यायचा. रोटर व्होल्टेजचा फॉर्म्युला काय, तो रोटर व्होल्टेज ॲट रनिंग कंडिशन डिवाइड बाय, आता रेझिस्टन्स न घेता इम्पेडन्स घ्यायचा. सो रोटर इम्पेडन्स ॲट रनिंग कंडिशन. आपण स्टार्टिंगचे फॉर्म्युले डिराईव्ह केलेले आहेत. सो सेम त्याप्रमाणे हे फॉर्म्युला असणार आहेत. ओहम्स लॉ आपल्याला माहिती आहे. ओहम्स लॉ काय आहे, तर V इज इक्वल्स टू I इंटू R. सो हाच फॉर्म्युला आयसाठी कसा लिहू शकतो आपण, I इज इक्वल्स टू V डिवाइड बाय R. आता आपण करंट फाइंड आउट करणार आहे रोटरचा. सो आपण व्होल्टेज जे असणार आहे ते रोटरमधलंच घ्यायचं आहे. सो आपण व्हीच्या ठिकाणी E घेणार आणि रेझिस्टन्स जो आहे तो पण रोटरचाच घ्यायचा आहे. पण रोटरमध्ये फक्त रेझिस्टन्स असणार आहे, तर रिॲक्टन्स पण असणार आहे. सो रेझिस्टन्स प्लस रिॲक्टन्स दोघांचा कंबाईन म्हणून त्या ठिकाणी इम्पेडन्स घ्यायचा. सो फॉर्म्युला आपण लिहिणार I2 डॅश इज इक्वल्स टू E2 डॅश डिवाइड बाय Z2 डॅश, म्हणजे रोटर करंट अंडर रनिंग कंडिशन इज इक्वल्स टू रोटर EMF अंडर रनिंग कंडिशन डिवाइड बाय रोटर इम्पेडन्स अंडर रनिंग कंडिशन. आता हा इम्पेडन्स जो आहे तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो. इम्पेडन्सचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. इन जनरल फॉर्म्युला काय आहे इम्पेडन्सचा, तर Z इज इक्वल्स टू R स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. हा इम्पेडन्सचा फॉर्म्युला इन जनरल. आता आपल्याला लागणार काय, तर रोटर इम्पेडन्स ॲट रनिंग कंडिशन, रोटर इम्पेडन्स ॲट रनिंग कंडिशन तो आपण डिनोट करतो Z2 डॅशने. सो फॉर्म्युला काय होणार त्याचा, Z2 आहे त्यामुळे आपण घेणार आरच्या ऐवजी R2 स्क्वेअर प्लस एक्सच्या ऐवजी आता S इंटू X2 स्क्वेअर घेणार आहे. S इंटू X2 का घ्यायचा, तर आपल्याला माहीत आहे X2 डॅशची व्हॅल्यू काय आहे, तर S इंटू X2 आहे. सो तुम्ही इथं X2 डॅश लिहिण्याच्या ऐवजी S इंटू X2 डायरेक्ट लिहू शकता. ओके. सो या ठिकाणी आता इथं हाच फॉर्म्युला आहे, कशाहून लिहिला ते इथे लिहितो. झेडचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहेच. झेडचा फॉर्म्युला आहे R स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. आता फॉर्म्युला Z2 साठी कसा होणार हा फॉर्म्युला, तर R2 स्क्वेअर प्लस X2 स्क्वेअर होणार, बरोबर आहे. Z2 डॅशसाठी हा फॉर्म्युला कसा होणार, तर R2 स्क्वेअर, R2 डॅश स्क्वेअर लिहिला काय, R2 लिहिला काय, रेझिस्टन्स जो असणार तो सेमच राहणार आहे, प्लस X2 डॅशचा स्क्वेअर असा फॉर्म्युला होणार आहे. आणि X2 डॅश स्क्वेअरच्या ऐवजी X2 डॅश स्क्वेअरच्या ऐवजी आपण S इंटू X2 लिहू शकतो. सो आपण डायरेक्ट फॉर्म्युल्यामध्ये तसंच लिहिलेलं आहे, S इंटू X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिला, हा झाला इम्पेडन्स. ओके. सो आपला रोटर करंटचा फॉर्म्युला काय होईल, रोटर करंटचा फॉर्म्युला काय होणार आहे, I2 डॅश इज इक्वल्स टू E2 डॅश डिवाइड बाय Z2 डॅश. हा फॉर्म्युला आहे. E2 डॅश काय आहे, E2 डॅश आपण सेकंड कंडिशनमध्ये डिराईव्ह केला. E2 डॅश काय आहे, E2 डॅश काय आहे, तर S इंटू E2 आहे. सो E2 डॅशच्या ऐवजी आपण S इंटू E2 सबस्टिट्यूट करू शकतो. सो E2 डॅशच्या ऐवजी आपण S इंटू E2 सबस्टिट्यूट केला. आणि Z2 डॅश काय आहे, तर Z2 डॅश इथं बघितलेलं आपण, Z2 डॅश असणार आहे, तो असणार आहे स्क्वेअर रूट ऑफ R2 स्क्वेअर प्लस इंटू ब्रॅकेट S इंटू X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा S इंटू X2 का घेतला ते सांगतो तुम्हाला. इथं Z2 डॅश म्हणजेच काय असणार आहे, R2 स्क्वेअर प्लस X2 डॅश असणार आहे. आणि X2 डॅशची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण S इंटू X2 सबस्टिट्यूट करू शकतो. ओके. सो ती व्हॅल्यू आपण टाकून हा असणार आहे रोटर करंटचा फॉर्म्युला अंडर रनिंग कंडिशन. रोटर करंट अंडर रनिंग कंडिशन असं असणार आहे. ओके. आणि त्यातले लास्ट जो पॅरामीटर असणार आहे, लास्ट जी क्वांटिटी असणार आहे रोटर पॉवर फॅक्टर. आता रोटर पॉवर फॅक्टर तुम्हाला माहित आहे. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो, तर cos phi इज इक्वल्स टू R डिवाइड बाय Z. रोटरसाठी आपण काय लिहू शकतो, cos phi2 इज इक्वल्स टू R2 डिवाइड बाय Z2 असं लिहू शकतो. तर आपल्याला रोटर पॉवर फॅक्टर कशासाठी फाइंड आउट करायचा आहे, तर ॲट रनिंग कंडिशनसाठी, ॲट रनिंग कंडिशन, रोटर पॉवर फॅक्टर ॲट रनिंग कंडिशन. सो तो आपण कसं लिहिणार, cos phi2 डॅश लिहिणार. रनिंग कंडिशनसाठी डॅश आपण ॲड करतो. सो cos phi2 डॅश इज इक्वल्स टू काय होणार आहे, R2 डिवाइड बाय Z2 डॅश. रेझिस्टन्स जो असतो तो सेमच असतो, त्यामुळे तुम्ही R2 लिहिला काय आणि R2 डॅश लिहिला काय त्याची व्हॅल्यू सेमच राहणार. सो R2 साठी डॅश देत बसायचं नाही. डॅश जो असणार आहे तो
E2 F आणि X आणि Z ह्या 4 पॅरामीटरसाठी असणार आहे. ओके, सो ह्या फॉर्म्युल्यानुसार फॉर्म्युला काय होता, cos phi 2 इज इक्वल्स टू R2 डिवाइड बाय Z2. आता आपण डिराईव्ह करणार आहे cos phi 2 डॅश साठी फॉर्म्युला होणार R2 डिवाइड बाय Z2 डॅश. रेजिस्टन्स कॉन्स्टंट आहे त्यामुळे त्याला काही डॅश द्यायची गरज नसणार आहे. ओके, स्टार्टिंग अँड रनिंग कंडिशनसाठी जो सेमच राहणार आहे, तो काही चेंज होणार नाही. आता Z2 डॅशची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. Z2 डॅशची व्हॅल्यू किती आहे, तर √R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 स्क्वेअर आहे. सो ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली मी इथं, तर cos phi 2 डॅशचा फॉर्म्युला काय होता आहे, R2 डिवाइड बाय R2 स्क्वेअर प्लस S इंटू X2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हा असणार आहे आपला रोटर पॉवर फॅक्टर अंडर रनिंग कंडिशन. ओके, सो ह्या इक्वेशनवरून तुम्हाला समजू शकते की आपल्या ज्या रोटर क्वांटिटीज आहेत त्या रनिंग कंडिशनला आणि स्टार्टिंग कंडिशनला कशा असणार आहेत ते. त्याचं जे इक्वेशन आहे ते मी इथं लिहिलेलं आहे. रोटर क्वांटिटीज ॲट स्टार्टिंग कंडिशन. स्टार्टिंग म्हणजेच स्टँड स्टील कंडिशन. स्टँड स्टील म्हणजे रोटर जो आहे तो कुठलीही हालचाल न करता उभा आहे, त्याला स्टँड स्टील असं म्हणतात. स्टँड स्टील कुठलीही हालचाल न करता उभा असणार म्हणजे स्टँड स्टील असणार आहे. आणि रनिंग कंडिशनसाठी सो रोटर फ्रिक्वेन्सी असते त्याचा फॉर्म्युला माहीत आहे, F2 इज इक्वल्स टू F असणार आहे. रोटर EMFचा फॉर्म्युला दिलेला आहे, रोटर करंटचा फॉर्म्युला दिलेला आहे आणि रोटर पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला दिलेला आहे. हे 4 फॉर्म्युले सिंपल आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि ह्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला रनिंगचे फॉर्म्युले लिहिता येतात. फक्त त्यामध्ये काय करायचं असतं, ज्या ज्या ठिकाणी F, E आणि X ह्या 3 टर्म्स आहेत, ह्या 3 टर्म्सला ह्या कंडिशनमध्ये फक्त एसनी मल्टिप्लाय करायचं. सो ते टर्म होणार S इंटू F, S इंटू E आणि S इंटू X. म्हणजे रनिंग स्टँड स्टील कंडिशनला म्हणजे स्टार्टिंग कंडिशनला ज्या ज्या ठिकाणी F, E आणि X ह्या 3 टर्म्स आहेत, त्या 3 टर्म्स रनिंग कंडिशनमध्ये लिहिताना SF, SE आणि SX लिहायच्या. म्हणजे प्रत्येक टर्मला S न मल्टिप्लाय करायचा आणि त्या टर्म्स इकडे द्यायच्या. ओके, फॉर एक्झाम्पल इथं बघा, इथं काय दिलेलं आहे, तर F2 इज इक्वल्स टू F दिलेलं आहे. आता या कंडिशनमध्ये इथं F आहे, स्टार्टिंग कंडिशनमध्ये F आहे. हाच फॉर्म्युला तुम्ही इकडे लिहिणार, काय लिहिणार, तर S इंटू F ने मल्टिप्लाय करणार. ओके, नेक्स्ट इथं बघा, इथं E2 दिलेलं आहे. आता इथं E आला, सो रनिंग कंडिशनमध्ये तो E लिहिताना तुम्ही काय लिहिणार, S इंटू E लिहिणार. ओके, या कंडिशनला बघा इथं X आहे फक्त, पण तो X रनिंग कंडिशनमध्ये लिहिताना तुम्ही S इंटू X लिहिणार. म्हणजे स्टार्टिंग कंडिशनमध्ये F, E आणि X ह्या टर्म ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या टर्म रनिंग कंडिशनमध्ये लिहिताना Sनी मल्टिप्लाय करून लिहायच्या. तुम्ही फॉर्म्युले इझिली डिराईव्ह करू शकता. ओके, हे असणार आपले रोटर क्वांटिटीज ॲट रनिंग कंडिशन. थँक्यू.